मित्रांनो नमस्कार. मी प्राणेश, क्युबिट एज्युकेशनल सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलचा फाउंडर. आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला एक अनाउन्समेंट करायची आहे. तुम्ही MST-CET 2024 देणार असाल. ती परीक्षा लक्षात घेता आपली 12वीची बोर्डाची परीक्षा आणि CET याच्यामधला जो 1-1.5 महिन्याचा वेळ असतो त्यामध्ये आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोड्समध्ये MST-CET क्रॅश कोर्स लॉन्च करतोय, ज्याच्यात आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे 3 विषय घेऊ. फिजिक्स आणि मॅथ्स मीच घेणार आहे आणि केमिस्ट्रीसाठी राणू मॅडम असतील. आमच्या या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मुलाकडे आम्ही पर्सनल अटेन्शन देतो. प्रत्येक चॅप्टरची क्विक रिव्हिजन असेल, ज्याच्यात आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या कन्सेप्ट्स, महत्त्वाचे फॉर्म्युले आणि ज्या कुठल्या टॉपिकवर MCQs आत्तापर्यंत आलेले आहेत हे सगळं सांगू. तुमच्याकडून पास्ट इयर्स पेपर सॉल्व करून घेऊ, तुम्हाला सॉल्व करायला देऊ आणि आमच्या क्युबिटच्या स्वतःच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज पोर्टलवर आम्ही मॉक टेस्ट पण घेणार आहोत. ह्याच्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवर आणि या ईमेल ID वर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. आता आपण ॲक्च्युअल व्हिडिओला सुरुवात करूया. A battery of EMF 4 volt and internal resistance 1 ohm is connected in parallel with another battery of EMF 1 volt and internal resistance 1 ohm with their like poles connected together. The combination is used to send current through an external resistance of 2 ohms. Calculate the current through the external resistance. Okay, so we have two batteries. One battery has EMF 4 volt, internal resistance 1 ohm. Second battery EMF 1 volt, its internal resistance R2 is also 1 ohm. Their like poles are connected together. The like poles connected together म्हणजे सर्किट डायग्राम कशी असेल. सपोज ही पहिली बॅटरी आहे आणि हा तिचा इंटरनल रेजिस्टन्स, ही दुसरी बॅटरी आहे आणि हा तिचा इंटरनल रेजिस्टन्स. ओके, हे झालं त्यांचं पॅरलल कॉम्बिनेशन. द कॉम्बिनेशन इज यूज्ड टू सेंड करंट थ्रू अन एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ 2 ohms. Okay, so this is our external resistance. This is EMF of 4 volt epsilon 1. This is 1 ohm R1. This is epsilon 2, which is 1 volt. This is internal resistance 1 ohm. Okay, so we are going to assume that the current flowing through this branch of the circuit is I1. The current flowing through this branch of the circuit will be I2. हे एक जंक्शन आहे, त्या जंक्शनला दोन्ही करंट्स एक होतील and the current flowing through the external resistance will be I1 plus I2. पुन्हा इथे जंक्शन आहे, I1 वरती जाईल आणि I2 खाली येईल. सर्किट डायग्राम क्लिअर आहे? करेक्ट? Okay, let I1 and I2 be the currents flowing as shown in the figure. आता किती unknowns आहेत? How many unknowns are there? 2 unknowns are there, I1 and I2. So how many equations will we need? We will need 2 equations. Okay, who is going to give us the 2 equations? Loop rule or Kirchhoff's voltage law. Okay, so आता कसं मिळवू शकतो आपण लूप? नीट बघा. सपोज आपण या जंक्शनला नाव दिलं A, या रेजिस्टन्सला नाव दिलं कॅपिटल R, या जंक्शनला नाव दिलं B. ठीक आहे. सो आय एम गोइंग टू कन्सिडर द लूप. आधी आपण ते रेड लूप कन्सिडर करूयात. ओके, we can start with epsilon 1, A, epsilon 2, B, परत epsilon 1. सो हे लूप कन्सिडर करायचं आहे. ओके,
by KVL, okay, by KVL, okay, is a loop की म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात by KVL in loop by KVL in loop epsilon 1 a epsilon 2 b epsilon 1. आता आपली जी लूप ट्रेस करायची डायरेक्शन आहे ना ती आधी दाखवली पाहिजे त्या सर्किटमध्ये. तर आपण ते लूप असं ट्रेस करतोय, बरोबर आहे का? आपण ते लूप असं ट्रेस करतोय, बरोबर. आता कन्व्हेन्शन्स प्रमाणे जर आपण आपलं जे लूप ट्रेसिंग असेल ते बॅटरीच्या आतून निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जाणार असेल ना तर त्याचं EMF प्लस घ्यायचा असतो, बरोबर. म्हणजे इथे आपल्याला घ्यावं लागेल +4 व्होल्ट, ओके, किंवा +4. आता जेव्हा आपण इथून लूप ट्रॅव्हल करायला सुरुवात केली आणि जेव्हा आपण इथे पोचू तेव्हा आपण बॅटरीच्या आतून पॉझिटिव्ह टू निगेटिव्हकडे चाललो आहे, ओके. सो कन्व्हेन्शनप्रमाणे ते निगेटिव्ह घेतलं पाहिजे, बरोबर. सो +4 नंतर आता काय घेतलं पाहिजे आपल्याला? -1 व्होल्ट, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला कुठला एलिमेंट लागतोय? आपल्याला रेझिस्टन्स लागतोय. रेझिस्टन्सची टर्म कोणती असते? IR असते ती, बरोबर. IR टर्म असते ती. तर करंटमधून त्या रेझिस्टन्समधून कुठला करंट फ्लो होत आहे? I2 इंटू ओम्स लॉनुसार V = IR, सो I2 इंटू 1 by 1 बिकॉज रेझिस्टन्स इज 1. नाव शुड इट बी कन्सिडर्ड पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह? कसं ठरवायचं ते? रेझिस्टन्ससाठी जर करंट फ्लोची डिरेक्शन आणि लूप ट्रेसची डिरेक्शन जर अपोजिट असतील तर तिथे IR टर्म आपल्याला घ्यावी लागते पॉझिटिव्ह, ओके. आता हे झालं. आता आपण या 1 ओहमकडे जाऊया. तिथून करंट फ्लो होणार आहे I1, सो अगेन द टर्म विल बी I1 इंटू 1. आता ही टर्म पॉझिटिव्ह घ्यायची का निगेटिव्ह घ्यायची? I1 इंटू 1. तर ती टर्म आपल्याला निगेटिव्ह घ्यावी लागेल का? कन्व्हेन्शन आपल्याला असं सांगतं की लूप ट्रेसची डिरेक्शन आणि करंटची डिरेक्शन जर सेम असतील दोन्ही तर आपल्याला IR टर्म निगेटिव्ह घ्यावी लागते. सो इथे निगेटिव्ह साईन घेतलं पाहिजे, इक्वल टू 0. हॅव यू अंडरस्टूड दिस लूप? द रेड लूप हे कळलं आहे? ओके. सिम्प्लिफाय करून घेऊयात. 3 + I2 - I1 = 0. So send I1 and I2 to the other side. So I1 will become positive, I2 will become negative, equal to 3. हे आपलं पहिलं इक्वेशन झालं. Okay, this is our first equation which we got from that loop. But this equation is not sufficient. Why? कारण आपल्याकडे 2 अननोन्स आहेत. एकच इक्वेशन मिळालं आहे. दुसरं इक्वेशन कसं मिळालं पाहिजे? आता दुसरं एखादं लूप आपण घेतलं पाहिजे ज्याच्यात 2 ओम हा रेझिस्टन्स आहे, ओके. सो कुठलं आता मी कन्सिडर करेन? कुठलं तरी एक कन्सिडर करा, एक बॅटरी वरची किंवा खालची आणि रेझिस्टन्स कन्सिडर करा. सो आय एम गोइंग टू कन्सिडर द लूप A कॅपिटल R B epsilon2a. epsilon2 घेतलं तरी चालेल, epsilon1 घेतलं तरी चालेल. जे लूप मी आता लिहितोय ते आहे, नीट बघा, A नंतर कॅपिटल R नंतर B आणि नंतर epsilon2. हे ते लूप मी कन्सिडर करणार आहे आणि परत A. लूप कसं कन्सिडर केलं कळलं? लूप हा नेहमी एक क्लोज्ड पाथ असतो. सो A पासून स्टार्ट केलं, रेझिस्टन्स, जंक्शन B, epsilon2 आणि परत A. हे लक्षात आलेलं आहे का नाही? हे लूप दाखवणं महत्त्वाचं आहे. लूप म्हणजे करंट नाही, लूप म्हणजे एक क्लोज्ड पाथ. टेल मी वेदर यू अंडरस्टूड दिस पार्ट. ओके, सो इफ यू हॅव अंडरस्टूड दिस पार्ट, कॅन यू टेल मी द इक्वेशन दॅट वी आर गोइंग टू गेट फ्रॉम दिस? एक मिनिट, मी हे खाली लिहितो.
दोनदा फिगर काढायची गरज नाही आहे, तुम्हाला आता स्क्रीनवर दिसावं म्हणून मी ते करतोय. काय लिहिणार? बाय KVL इन लूप, काय लूपचं नाव आहे? A R B epsilon 2 A. ओके, आता ए नी सुरुवात करायची. सगळ्यात आधी आपल्याला कुठला सर्किट एलिमेंट लागतोय? रेझिस्टन्स लागतोय. रेझिस्टन्समधून करंट कुठून कुठे फ्लो होतोय? असा फ्लो होतोय. त्याच डिरेक्शनमध्ये लूप ट्रेस होत आहे का? म्हणजे IR टर्म किती घेतली पाहिजे? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह घेतली पाहिजे. IR टर्ममध्ये I किती आहे? I1 plus I2. Why I1 plus I2? Because that is the total current into 2. IR टर्म पुढे जात राहायचं. Again we see a resistance, 1 ohm resistance. Current flowing through that resistance is I2. So IR term will be I2 into 1. Should it be considered positive or negative? Let us pay attention to that. Current is flowing in this direction. Okay, current is flowing in this direction. Loop is also being traced in the same direction. Same direction असेल तर IR term negative घ्यायची. Now let us go to battery. In the battery, if we are traveling from negative to positive, it should be considered positive. So इथे plus 1 volt येणार आहे equal to 0. Any doubt in this? Simplify करूया. Negative to I1 minus to I2 minus I2 plus 1 equal to 0. Negative to I1 minus 3I2 plus 1 equal to 0. Send 2I1 and 3I2 to right side. They will become positive. We will get the second equation. ठीक आहे. ओके, आता नीट बघा. I1 मायनस I2 दिलं आहे म्हणजे पहिल्या इक्वेशनवरून, आणि 2I1 प्लस 3I2 मिळालं आहे. सो या पहिल्या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करा आणि ते दुसऱ्या इक्वेशनमध्ये ॲड करा. Multiplying equation 1 by 3, we get 3I1 minus 3I2 equal to 9. बरोबर. 3I1 minus 3I2 equal to 9. Okay, let us call this as equation 3. Adding equations 2 and 3. Okay, what will happen if we add equation 2 and equation 3? Three I1 plus 2I1, 5I1, negative 3I2 plus 3I2, 0I2, 9 plus 1, 10. I1 becomes 2 amperes. Okay, I1 minus I2 is 3. I1 is 2 amperes. 2 minus I2 is 3. So I2 is negative 1 ampere. But current can never be negative. So what does that negative sign tell us? That negative sign tells us that I2 is not flowing in the direction shown. Okay, I2 is flowing in the opposite direction. Therefore, I2 flows along A epsilon 2B. दाखवताना कसं दाखवलं होतं? I2 असा दाखवला होता, म्हणजे B epsilon 2 आहे, पण ॲक्च्युअली फ्लो असा होता तो.
ओके, कारण त्याचं उत्तर निगेटिव्ह आहे. ऑल्सो लास्ट पार्ट, करंट थ्रू capital R equal to 2 ohm is I1 plus I2. I1 किती आहे, 2 amperes. इथे मात्र निगेटिव्हच घ्यायचा आहे त्याला. ओके, -1 इक्वल टू 1 एम्पियर. समजलं आहे? डाऊट आहे? कुठे डाऊट होता ह्याच्यात? अमन सांगा. हां, सी कसं करायचं माहिती आहे का, लूप आधी ठरवायचं. बरोबर, एकदा लूप ठरवलं ना की लूपची डिरेक्शन कशी ट्रेस करायची हे ठरवायचं. लूप क्लॉकवाईज ट्रेस करणार आहोत, अँटी क्लॉकवाईज ट्रेस करणार आहोत, कसंही केलं तरी चालतं. ठीक आहे, ते झालं. मग लूपचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे ना, तिथून स्टार्ट करायचं. जोवर कुठलाही रेझिस्टन्स किंवा कुठलीही बॅटरी येत नाही तोवर चालू ठेवायचं. रेझिस्टन्सला काय कन्व्हेन्शन आहे, करंट फ्लो आणि लूप ट्रेस सेम डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह घ्यायचं, उलटं असेल तर पॉझिटिव्ह. बॅटरीला काय कन्व्हेन्शन आहे, बॅटरीचं कन्व्हेन्शन असं आहे की लूप डिरेक्शन ही बॅटरीच्या आतून जर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर ते EMF पॉझिटिव्ह घ्यायचं, नाहीतर निगेटिव्ह घ्यायचं. कळलं? ओके, माझ्या मते हा मी घेतला आहे लेक्चरमध्ये, एकदा चेक करूया. हे बघा, त्यांनी फक्त आकडे बदललेत. जर तुम्ही 15th क्वेश्चन बघितला ना एक्सरसाइजमधला, तो क्वेश्चन आणि हा क्वेश्चन तुम्हाला दिसतंय का? इथे त्यांनी फक्त आकडे बदललेत. इथे 2.7 आहे असिस्टला, इथे असिस्टला काय आहे 3.2. नंतर अपोज इच अदरला बॅलन्स लेंथ 0.7 आहे, इथे अपोजिंगला बॅलन्स लेंथ 0.3 मीटर्स आहे. काय मग सोपा प्रॉब्लेम आहे. when they assist each other, okay, when they assist each other, it means negative of one is connected to positive of other. ठीक है, negative of one is connected to positive of other, and in this case we have to take E1 plus E2 proportional to 3.2. okay, and the second case would be they are connected as to oppose each other, which means negative of one is connected to negative of other. So here the EMFs need to be subtracted. आणि हे तुम्हाला ते कन्व्हेन्शन पण उपयोगी पडेल. एक पॉझिटिव्ह घेतला तर दुसरा निगेटिव्ह घेतलाच पाहिजे. याचं काय उत्तर आहे, प्रपोर्शनल टू काय आहे 1.7. बरोबर. मग रेशो घ्या, E1 plus E2 upon E1 minus E2 equal to 3.2 upon 0.7 or 32/7. ओके, आता तुम्हाला ते कंपोनेंडो डिव्हिडंडो माहिती असेल तर करून टाका. E1 upon E2 will be 32 plus 7 upon 32 minus 7. हे माहिती आहे ना, L1 plus L2 upon L1 minus L2. ठीक आहे, ते जर माहीत नसेल तर काय करायचं ते पण सांगतो. आधी हे सॉल्व करू. 32 minus 7, 12 वजा 7 5 25. ओके, आता लॉग टेबल वापरायची गरज नाही आहे. 39 इंटू 4 करून टाका. 9 चौक 36, 4 त्रिक 12 आणि 1 13, बिकॉज 25 इंटू 4 100, सो 1.36 होईल. आता सपोज तुम्हाला ते कंपोनेंडो डिव्हिडंडो काय ते माहीत नाही आहे, तर मग कसं करणार तुम्ही, नीट बघा. आधी 7नी E1 प्लस E2ला मल्टिप्लाय करायचं. ओके, बेसिकली क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 7E1 प्लस 7E2 इक्वल टू 32E1 मायनस 32E2. ओके, 32E1 मायनस 32E2. मग E1 वाले टर्म्स एकत्र करा. 32E1 मायनस 7E1 25E1. E2 वाले टर्म्स एकत्र करा. निगेटिव्ह 32 इथे गेल्यावर पॉझिटिव्ह 32. 32 प्लस 7 39.
पुन्हा तुम्हाला तेच उत्तर मिळेल. E1/E2 is equal to 39/25. Simplify, C 1.36. ठीक आहे. हे तुम्हाला 10वीत होतं का 9वीत होतं कंपोनेंडो डिव्हिडंडो? असं जाऊ द्या, होतं कधीतरी. ठीक आहे. सो हा प्रश्न सोपा होता. आला तर तुम्हाला त्याचे 2 मार्क आरामात मिळतात. ओके फाईन, लिहून घ्या. क्वेश्चन 16th. 15th क्वेश्चन इज बेसिकली द सेम ॲज दिस क्वेश्चन. जर तुम्ही बघितलं तर फक्त आकडे बदललेले आहेत. काही आकडे बदलले आहेत त्यांनी. 2 सेल्स म्हटलंय. ओके, एकाचं EMF 4 व्होल्ट आहे, इथे पण 4 व्होल्ट आहे, आणि दुसऱ्याचं किती घेतलं त्यांनी? इथे 2 व्होल्ट घेतलंय, इथे 1 व्होल्ट घेतलंय. इन द सेम डिरेक्शन आहे, सो त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. थ्रू अन एक्सटेंड करंट असिस्ट करता येते, सो त्याचा काही इश्यू नाही येणार. इंटरनल रेजिस्टन्सेस 1-2 ohms, इथे दोघांचे 1 ohm होते. एक्सटर्नल रेजिस्टन्स होता 5 ohm तिथं, इथे 2 ohm आहे पुस्तकात. सॉल्व करता येणार आहे का? सॉल्व करू? वैष्णवी? नाही, तुम्हाला केलंच पाहिजे. तुम्हाला आता कॉन्फिडन्स आला आहे तो ठीक आहे की तुम्हाला येईल सॉल्व करता, पण जास्त महत्त्वाचं हे आहे की तुम्ही ते बरोबर सॉल्व करताय की नाही. ओके, ठीक आहे. मी फक्त आता इथे नावं बदलून देतो. एक्सटर्नल रेजिस्टन्स 5 ohms. मग पहिला EMF किती आहे? 4 व्होल्ट. दुसरा किती आहे? 2 व्होल्ट. दुसऱ्याचा इंटरनल रेजिस्टन्स 2 ohms आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स 5 ohms. हे जमेल ना तुम्हाला? आय एम गिविंग यू दिस ॲज होमवर्क. The EMF of a cell is balanced by a length of 320 centimeters of the potentiometer wire. When a cell is shunted by a resistance of 50 ohms, the balancing length is reduced by 20 centimeters. Find the internal resistance of the cell. So, suppose R is the internal resistance. Capital R is the resistance that they use for the shunting, 50 ohms. Okay, now in usual notations, first length, balancing length is 320 centimeters. And how much is L2? It is reduced by 20 centimeters. So it is 320 minus 20 equal to 300 centimeters. फॉर्म्युला आठवतोय का? अमन सांग फॉर्म्युला. काय फॉर्म्युला वापरणार इथे? R is equal to capital R into bracket. काय फॉर्म्युला आहे? L1/L2 minus 1. बरोबर. मग काय आता याच्यात फक्त व्हॅल्यूज टाका, झालं काम. L1 किती आहे? 320. L2 किती आहे? 300 minus 1. (320 minus 300) 20 upon 300. Okay, 5 into 2 10. 2 0 जातील. 10 upon 3 म्हणजे 3.33. Okay, look.
Two resistances X and Y in the two gaps of a meter bridge give a null point dividing the wire in the ratio 2:3. If each resistance is increased by 30 ohms, the null point divides the wire in the ratio 5:6. Calculate the value of X and Y. Okay, so this is the figure. In the notation part, let us change PQ to X and Y. Okay. So what can we say? Case 1. Case 1 gives us the equation x divided by y equal to 2 divided by 3. Right? Case 1 gives us x divided by equal to 2 divided by 3. That is the formula. Case 2 मध्ये काय होता है? Case 2 मध्ये each resistance is increased by 30 ohms. So both x and y are increased by 30. Okay, what is the ratio of the balancing lengths now? Null point 5:6. Okay, so we get two equations on cross multiplication and we have to solve them. Okay, 3x minus 2y equal to 0. First equation, cross multiplication. Second equation, 6x plus 180 equal to 5y plus 150. So minus 5y minus 150 equal to 0. ठीक है, 6x minus 5y equal to. Okay, now look, send 180 to that side, so it will become negative. और 180 minus 150 होता है positive 30, ते तिकडे गेल्यावर होते negative 30. ठीक आहे, आता इथं 3x minus 2y आहे, तिथे 6x minus 5y आहे. सो या 3x ला आता आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. Multiplying first equation by 2, 6x minus 4y, 0 ला काही फरक पडणार नाहीये. Now we have to subtract. ओके, सांगा आता सबट्रॅक्शन केल्यावर काय येणार आहे? 6x minus 6x will be 0x. negative 5 minus negative 4 म्हणजे ते होईल negative 1. negative 30 minus 0 negative 30. negative y equal to negative 30. y is equal to 30. It is a resistance, unit ohms. 3x minus 2y is equal to 0. बराबर, 3x minus 2y is equal to 0. So 3x is equal to 2y equal to 60 because y is 30. Therefore x will be equal to 60 by 3 or 20 ohms. Any doubt? समजलं गणित? 3 मार्क तुमच्या हातात. Yes, 3 marks are in your hands. Okay, so we can just add a reason here. तुम्ही लिहून घ्या, इथे काय लिहिणार? By the balancing condition of the bridge. Okay, किंवा from is better. From the balancing condition. फिगर काढायची गरज नाही आहे, फिगर तुमच्यासाठी आहे. आय थिंक हा पण प्रॉब्लेम मी रेग्युलर थिअरी क्लासमध्ये केला आहे सॉल्व, पण आपण आता परत करू. काय करणार आहे माहिती? हां, ओम्स लॉज लावायचा आहे, पण आधी आपल्याला हा जो 88 ओम्स आहेत ना, ह्याला एक सिंगल रेजिस्टन्स केला पाहिजे ना, म्हणजे त्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स शोधला पाहिजे आधी. आता तो इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कशा शोधायचा? त्याला आर म्हणूयात. तर काय आहे पॅरललचा फॉर्म्युला? पॅरलल कॉम्बिनेशनसाठी हा फॉर्म्युला आहे 1/r
इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. हा पॅरललचा फॉर्म्युला आहे. सिरीजला रेजिस्टन्सेसची ॲडिशन होते, पॅरललला हा फॉर्म्युला आहे. हा तुम्हाला शाळेत झाला असेल किंवा तुमच्या आत्ताच्या कोर्समध्ये पण मे बी तुम्हाला हे शिकवलं असेल. R1 आणि R2 दोन्ही 8 ओम्सचे आहेत, सो तो अर्धा होईल त्याचा. झाला. R 4 ओमचा झाला. आणि मग हा जो रेड आर आहे तो ह्याच्या सिरीजमध्ये आहे ना, बरोबर, बाय ओम्स लॉ किंवा लूप रूल, बेसिकली लूप रूलच आहे तो. कॅपिटल R प्लस स्मॉल r इंटू करंट I इक्वल टू एप्सिलॉन और EMF. कॅपिटल R4 स्मॉल r1 I इक्वल टू EMF 5 volt. Therefore current is equal to 5/5 or 1 ampere. समजला प्रॉब्लेम? 3 मार्काचा प्रॉब्लेम आहे, ह्याच्यात काहीच नाही आहे. फक्त पॅरलल रेजिस्टन्सचा कसा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा पॅरलल कॉम्बिनेशनचा ते माहीत पाहिजे. एनी डाऊट इन दिस प्रॉब्लेम? एक नोट लिहून देतो, ती नोट अशी असेल. हिअर फर्स्ट फाइंडिंग the equivalent resistance of the parallel combination will save a lot of time, because only one unknown is involved. And that is electric current. ओके, त्या इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्समधून काय करंट फ्लो आहे ना, त्याचा आपल्याशी काही घेणं देणं नाही आहे, बरोबर. काढू शकतो ॲक्च्युली तो करंट, पण तो करंट सेमच असेल, बरोबर. तो करंट सेम असेल. इथे 4 किती आला आपला 1 एम, इथून ½ एम्पियर फ्लो होईल आणि इथून ½ एम्पियर फ्लो होईल, कारण सेम करंट फ्लो होणार दोन्हीकडून. ते काढू शकतो आपण. कसं? टोटल करंट 1 एम्पियर, दोन्ही रेजिस्टन्सेस सेम आहेत, सो करंट इक्वली डिवाइड होईल, म्हणून ते 1/2 1/2. ठीक आहे, पण ती नोट महत्त्वाची आहे. कळाला का प्रॉब्लेम पण तुम्हाला? ठीक आहे, लिहून घ्या, नोट लिहून घ्या. परीक्षेत नोट लिहायची गरज नाही आहे.